आकाशवाणी मुंबई. तुषार पवार. आणि श्रद्धा मुखेडकर. प्रादेशिक बातम्या देत आहोत. ठळक बातम्या. अर्थसंकल्पातल्या शिक्षण क्षेत्रासाठीच्या तरतुदींची योग्य अंमलबजावणी झाली तर अधिकाधिक परिणाम दिसून येईल असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. पायाभूत क्षेत्रातली गुंतवणूक दीर्घकालीन परिणाम देणारी असल्यानं अर्थसंकल्पात यासाठी सर्वाधिक तरतूद केल्याची अर्थमंत्र्यांची माहिती. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा यासाठी भाषामंत्री सुभाष देसाई यांनी घेतली केंद्रीय सांस्कृतिक मंत्र्यांची भेट. आणि सांगलीतले शहीद जवान रोमित चव्हाण यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार. आता ऐकूया बातम्या विस्तारानं. मात्र त्याआधी एक आवाहन. कोरोनाच्या नवनव्या प्रकारांच्या बातम्या चिंता वाढवत आहेत. अशावेळी आम्ही श्रोत्यांना आवाहन करतो की लवकरात लवकर पूर्ण लसीकरण करून घ्या. तसंच 15 ते 18 या वयोगटातल्या मुलांसह इतर नागरिकांनाही लसीकरणासाठी प्रोत्साहित करा. यासोबतच कोरोना प्रतिबंधक नियम पाळा, गर्दी टाळा, मुखपट्टी अवश्य वापरा आणि हात वेळोवेळी स्वच्छ धुवा. चला, त्वरा करा, लसीकरण अवश्य करून घ्या. कोरोनाशी संबंधित योग्य माहिती, मार्गदर्शन आणि मदतीसाठी राज्याच्या 02026127394 या मदत क्रमांकावर संपर्क साधा. आता वळूया बातम्यांकडे. देशातला युवक सक्षम असेल तरच भारत सक्षम होईल असं मत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलं. ते आज केंद्रीय शिक्षण मंत्रालयानं आयोजित केलेल्या एका वेबिनारला संबोधित करत होते. शिक्षण क्षेत्राचा विकास, गुणवत्ता सुधार, कौशल्य विकास, डिजिटल कौशल्य विकास या गोष्टींवर प्रधानमंत्र्यांनी प्रामुख्यानं भर दिला. अर्थसंकल्पात शिक्षण क्षेत्रासाठी करण्यात आलेली तरतूद योग्य वेळी, योग्य ठिकाणी, योग्य प्रकारे वापरली तर कमी संसाधनात देखील जास्तीत जास्त विकास साधता येऊ शकतो असं प्रधानमंत्री म्हणाले. शिक्षण क्षेत्रात सुधारणेसाठी गेल्या 7 वर्षात अनेक निर्णय घेतल्याचं ते म्हणाले. गावांना ऑप्टिकल फायबरनं जोडणं, डिजिटल शिक्षणासाठी ई-विद्या, एक वर्ग एक चॅनल, डिजिटल लॅब यासारख्या पायाभूत सुविधा विद्यार्थ्यांसाठी आवश्यक आहेत. राष्ट्रीय डिजिटल विद्यापीठामुळे कोणत्याही अभ्यासक्रमासाठी प्रवेश मर्यादा राहणार नाही. हे विद्यापीठ आंतरराष्ट्रीय दर्जाचं असल्यामुळं देशातल्या युवकांना शिक्षणासाठी परदेशात जावं लागणार नाही. या अर्थसंकल्पीय तरतुदीमुळे नवे शिक्षण धोरण लवकरच अंमलात येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या विद्यापीठात दिव्यांगांसाठी विशेष शिक्षणाची सोय केली जाईल असं ते म्हणाले. पर्यटन, संरक्षण, ॲनिमेशन, गेमिंग यासारख्या क्षेत्रात प्रशिक्षित मनुष्यबळाची गरज असून रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. त्यासाठी अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेनं प्रशिक्षणाचे विशेष कार्यक्रम राबवण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. सार्वजनिक आणि खासगी क्षेत्र तसंच शिक्षण आणि उद्योग क्षेत्रातल्या तज्ज्ञांशी चर्चा करणं आणि वेगवेगळ्या क्षेत्रांशी संबंधित मुद्द्यांच्या अंमलबजावणीसाठी धोरण काय असावं याबाबत विचार करणं या उद्देशानं केंद्रीय शिक्षण मंत्रालयानं हा वेबिनार आयोजित केला आहे. अर्थसंकल्पातल्या घोषणांची अंमलबजावणी वेगानं आणि प्रभावीरित्या लागू करण्यासाठी महत्त्वाच्या क्षेत्रासंदर्भात अशा वेबिनारची मालिका सरकार आयोजित करत आहे. पायाभूत क्षेत्रांमधली गुंतवणूक बऱ्याच काळापर्यंत फायदा देणारी असते. त्यामुळे या क्षेत्रातल्या गुंतवणुकीवर अर्थसंकल्पात भर दिला असल्याचं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे. अर्थसंकल्पानंतर सीतारामन यांनी आज मुंबईत उद्योजकांची भेट घेतली. त्यावेळी त्या बोलत होत्या. अर्थव्यवस्थेत सातत्यपूर्ण सुधारणा हे उद्दिष्ट समोर ठेवूनच या वर्षीचा अर्थसंकल्प तयार केला असल्याचं त्या म्हणाल्या. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षातल्या अर्थसंकल्पात येत्या 25 वर्षाच्या देश विकासाचा आराखडा असल्याचं त्यांनी सांगितलं. वस्तू आणि सेवा करासंदर्भातले निर्णय केंद्र सरकार घेत नाही तर जीएसटी परिषद एकमतानं घेते. त्यात केंद्र आणि राज्य सरकारच्या अर्थमंत्र्यांचा समावेश असतो. त्यामुळे जीएसटीवर टीका करणारे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे परिषदेवर टीका करतात असं त्या म्हणाल्या. आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिनानिमित्त उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. जीवनात मातृभाषेचं स्थान अनन्यसाधारण असून आपण सर्वांनी आपापली मातृभाषा जतन करण्यासाठी मातृभाषेतून अधिकाधिक संवाद साधण्याचा संकल्प करूया असं त्यांनी ट्विट संदेशात म्हटलं आहे. प्रत्येकाला मातृभाषेचा अभिमान असला पाहिजे आणि तिचा समृद्ध वारसा पुढच्या पिढीकडे सोपवला पाहिजे असंही नायडू यांनी म्हटलं आहे. आपल्या रोजच्या व्यवहारात आपण सामान्यतः प्रमाण मराठीचा वापर करतो. असं असलं तरी आपला महाराष्ट्र अनेक बोलीभाषांनी समृद्ध असलेलं राज्य आहे. महत्त्वाचं म्हणजे या बोलीभाषात स्थानिक लोकव्यवहाराच्या प्रमुख भाषा देखील आहेत. म्हणूनच आजच्या जागतिक मातृभाषा दिनानिमित्त आपल्या विविध भागांमधल्या बोलीभाषा आपल्या श्रोत्यांपर्यंत पोहोचवण्याचा आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागाचा हा प्रयत्न.
बऱ्याचदा अमुक एका भाषेतनं तुम्ही बोलाक लागलात की तुम्ही मर्यादित रावतात असो एक समज करून दिलो जाता, पण ता तितक्यासा काय खरा नाही. पण भाषेचो खरो गोडवो ह्यो बोली भाषेतच आसा. मालवणी भाषा संवर्धनासाठी खूप मोठे मोठे कार्यक्रम आखूक होय असा काय नाही. अगदी पायासूत जरी प्रयत्न झाले तरी या भाषेचा संवर्धनाचा काम होऊ शकता. नटसम्राट मच्छिनाथजी कांबळी काय म्हणाले होते, ही मालवणी भाषेची तळी आहे ना, ती आम्ही नाही अभिमानान मिरवलं तर दुसरं कोणच मिरवचो नाही. त्या तळयेतला निरांजन ह्या आपला आपणाकच पेटवूक होया. त्याच्यातली वात ही आपणाकच लावूक होई, कोण दुसरो येऊन ती पेटवचो नाही. इतक्या लक्षात घेऊन जरी आपण वावरलो आणि मालवणी भाषेचो अभिमान बाळगलो तरी मालवणी भाषेक सोन्याचे दिवस इल्याशिवाय रवाचे नाही. अहिराणी भाषाना संवर्धननी करता आम्ही जीवतोडीसनी प्रयत्न करी राहिलो. अहिराणी भाषाમાં मौखिक लिखाण भरपूर છે. ते मौखिक लिखाण लोकसना समोर येवान करता आम्ही खूप प्रयत्न करी राहिलो. त्यासाठी छोटा छोटा संमेलने लेतस, मोठमोठला संमेलने सुद्धा होईनात आणि ती अहिराणी भाषा जगाली पाहिजे, वाढाले पाहिजे. तिले कानबाईना वारसा છે, तिले गौराईना वारसा છે, तिले मौखिक ओवेसना वारसा છે आणि तो वारसा जगाडान करता ठिकठिकाणी मनासारखा आणखी लिखणारा शेत, बोलणारा शेत आणि ती अहिराणी भाषा सर्व दूर पसरायला पाहिजे म्हणून ती वाढवून करता अनेक ठिकाणी बी प्रयत्न चालू आहेत. त्या दृष्टिकोनातून लिखाण पण चालू आहे. अहिराणी भाषा म्हणा लिखाणा ज्या पुस्तके शेतस त्या पुस्तके लोकसपर्यंत आम्ही पोहोचवण्याचा प्रयत्न करीत राहिलो. तुम्हाला सांगू का, झाडीपट्टीची भाषा का नाही बहु लोक बोलतात. ते हरचंद बोरकर आहेत ना, ते दरवर्षी झाडीबोली साहित्य संमेलन भरवतात. पुस्तकही लगेच लिहिलं आहे ना. झाडीपट्टी भाषेत नाटकंही ढगूनसे होतात. कायच्यासाठी तर भाषा टिकली पाहिजे म्हणून. असेच का नाही, आमच्या गडचिरोली जिल्ह्यातले लोक गोंडी भाषा बोलतात. त्या मोहगावच्या लोकांना तर गोंडी भाषेतून शिक्षण देणारी शाळाच काढली आहे. म्हणून म्हणतो झाडीराव का गोंडी, त्या आमच्या बोली भाषा आहेत, त्या टिकल्या पाहिजे. विदर्भ प्रदेशामध्ये ठळकपणे वऱ्हाडी बोली, नागपुरी बोली आणि झाडीपट्टी बोली या 3 ठळक अशा बोली भाषा आपल्याला पाहायला मिळतात. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या मराठी विषयाच्या एम.ए.च्या अभ्यासक्रमामध्ये विदर्भातील साहित्याचा अभ्यास एका वैशिष्ट्यपूर्ण अभ्यास पत्रिकेची निर्मिती करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर विदर्भातील बोलींना समृद्ध करण्यासाठी वऱ्हाडी बोली संमेलन, झाडीपट्टी बोली संमेलन अशा प्रकारची अनेक संमेलनं लोक माणसाने निर्माण केलेली आहे आणि या संमेलनांमधून स्थानिक पातळीवरच्या बोलीभाषांचं संवर्धन करण्यात येत आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा या प्रलंबित मागणीसंदर्भात राज्याचे मराठी भाषा विभाग मंत्री सुभाष देसाई यांनी आज केंद्रीय सांस्कृतिक मंत्री जी किशन रेड्डी यांची दिल्ली इथं भेट घेऊन चर्चा केली. ही चर्चा सकारात्मक झाली अशी माहिती सुभाष देसाई यांनी ट्विटरवरून दिली आहे. येत्या मराठी भाषा गौरव दिनापूर्वी मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळेल अशी आशा असल्याचंही देसाई यांनी ट्विटरवर म्हटलं आहे. या मागणीसाठी देसाई यांच्या नेतृत्वाखाली एक जन अभियानही सुरू आहे. या अभियानाअंतर्गत येत्या 27 फेब्रुवारीच्या मराठी भाषा दिनापूर्वी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा अशा मागणीची 4000 पत्रं काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत आज राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना पाठवली गेली. राष्ट्रपतींना पाठवलेल्या पत्रांचा हा दुसरा संच होता. याआधी सुमारे 1,20,000 पत्रं पाठवली आहेत अशी माहिती देसाई यांनी दिली आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणीच्या मराठी बातम्या www.newsonair.gov.in/मराठी या संकेतस्थळावर वाचता येतील. सांगलीतले शहीद जवान रोमित चव्हाण यांच्या पार्थिवावर आज शिगाव या त्यांच्या मूळ गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार झाले. जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील, जिल्हाधिकारी डॉक्टर अभिजित चौधरी, माजी मंत्री सदाभाऊ खोत यांच्यासह अनेक मान्यवर आणि नागरिक यावेळी उपस्थित होते. जम्मू काश्मीरमध्ये शोपिया जिल्ह्यात झेनपुरा इथं आतंकवाद्यांचा शोध घेत असताना झालेल्या चकमकीत रोमित चव्हाण शहीद झाले होते. त्यांचं पार्थिव आज सकाळी शिगाव या त्यांच्या मूळ गावी आणलं होतं. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात काल कोलकाता इथं झालेला तिसरा T20 क्रिकेट सामना भारतानं 17 धावांनी जिंकला. याबरोबरच भारतानं ही मालिका 3-0 अशी जिंकली. कालच्या सामन्यात वेस्ट इंडिजनं नाणेफेक जिंकून भारताला फलंदाजीसाठी पाचारण केलं होतं. सूर्यकुमार यादवनं केलेल्या 65 धावांच्या तडाखेबंद खेळीमुळे भारतानं विंडीजसमोर विजयासाठी 185 धावांचं आव्हान ठेवलं होतं. प्रत्युत्तरात वेस्ट इंडिजनं निर्धारित 20 षटकांमध्ये 9 गडी बाद
167 धावा केल्या. वेस्ट इंडिजच्या वतीनं निकोलस पुरन यानं मालिकेतलं सलग तिसरं अर्धशतक झळकावत 61 धावा केल्या. भारताच्या सूर्यकुमार यादव याला सामनावीर आणि मालिकावीराच्या पुरस्कारानं गौरवलं गेलं. या मालिका विजयामुळे आयसीसीच्या T20 क्रमवारीत भारत इंग्लंडला मागे टाकून पहिल्या स्थानावर पोहोचला आहे. याआधी 2016 मध्ये महेंद्रसिंग धोनी याच्या नेतृत्वात भारत पहिल्यांदा अव्वल स्थानी पोहोचला होता. देशव्यापी कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत आतापर्यंत 175 कोटी 61 लाखापेक्षा जास्त मात्रा लाभार्थ्यांना मिळाल्या आहेत. त्यात 77 कोटी 48 लाखापेक्षा जास्त नागरिकांना 2 मात्रा मिळाल्या आहेत, तर 1 कोटी 80 लाखापेक्षा जास्त पात्र लाभार्थ्यांनी वर्धक मात्रा घेतली आहे. 15 ते 18 वर्ष वयोगटातल्या लाभार्थ्यांना 7 कोटी 61 लाखापेक्षा जास्त मात्रा मिळाल्या आहेत. आज सकाळपासून 23 लाखापेक्षा जास्त नागरिकांचं लसीकरण झालं. राज्यात आज सकाळपासून 2,57,000पेक्षा जास्त नागरिकांचं लसीकरण झालं. त्यामुळे आत्तापर्यंत लाभार्थ्यांना दिलेल्या मात्रांची एकूण संख्या 15 कोटी 39 लाखाच्या वर गेली आहे. त्यात 6 कोटी 53 लाखापेक्षा जास्त नागरिकांना लसीच्या दोन्ही मात्रा मिळाल्या आहेत, तर 14,45,000पेक्षा जास्त पात्र लाभार्थ्यांना वर्धक मात्रा मिळाली आहे. 15 ते 18 वर्ष वयोगटातल्या लाभार्थ्यांना एकूण 47,29,000पेक्षा जास्त मात्रा मिळाल्या आहेत. कोविड प्रतिबंधक लशीच्या 175 कोटी 46 लाखाहून जास्त मात्रा देशभरात देऊन झाल्या आहेत. यातल्या 7 लाखाहून जास्त मात्रा काल दिवसभरात देण्यात आल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिली. गेल्या 24 तासात कोविडचा संसर्ग झालेले 16,051 नवे रुग्ण आढळले असून सध्या बाधा सक्रिय रुग्णांची संख्या 2,02,000हून अधिक आहे. रुग्ण बरे होण्याचा दर 98.33% झाला असून काल दिवसभरात 37,901 रुग्ण कोविडमुक्त झाले. आतापर्यंत 4 कोटी 21 लाख रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यात कोविड-19ची दैनंदिन रुग्णसंख्या सातत्यानं कमी होत आहे, तर कोरोनामुक्तीचा दर सातत्यानं वाढतो आहे. राज्यात काल 1,437 नव्या रुग्णांची नोंद झाली. 3,375 रुग्णांनी कोरोनावर मात केली, तर 6 रुग्णांचा मृत्यू झाला. सध्या राज्यात 16,422 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीनं घेण्यात येणाऱ्या हिरक महोत्सवी राज्य नाट्य स्पर्धेचा राज्यस्तरीय उद्घाटन सोहळा आज सायंकाळी 7 वाजता ऑनलाईन पद्धतीनं होणार असल्याची माहिती सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी दिली. या स्पर्धेचं उद्घाटन महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते होणार आहे. यंदाचं वर्ष स्पर्धेचं हिरक महोत्सवी वर्ष असल्यानं आणि आझादी का अमृत महोत्सव या उपक्रमाच्या पार्श्वभूमीवर ही स्पर्धा होत असल्यानं याला विशेष महत्त्व असल्याचं देशमुख यांनी सांगितलं. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं विशेष कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे. ऐकूयात एक आवाहन. भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव प्रादेशिक वृत्त विभाग आकाशवाणी मुंबई द्वारा आयोजित श्रोत्यांसाठी प्रश्नमंजुषा स्पर्धा प्रत्येक सोमवारी संध्याकाळच्या बातमीपत्रात तसंच फेसबुक, ट्विटरवर एक प्रश्न विचारला जाईल. बातमीपत्रातल्या प्रश्नाचं उत्तर द्या ईमेलद्वारा. ईमेल आयडी आहे QUIZ75NEWS@gmail.com. पुन्हा ऐका QUIZ75NEWS@gmail.com. फेसबुक आणि ट्विटरवर कॉमेंटमध्येच उत्तर लिहा. विजेत्या स्पर्धकाला मिळेल प्रमाणपत्र आणि प्रसिद्धी. ठळक बातम्या पुन्हा एकदा. अर्थसंकल्पातल्या शिक्षण क्षेत्रासाठीच्या तरतुदींची योग्य अंमलबजावणी झाली तर अधिकाधिक परिणाम दिसून येईल असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. पायाभूत क्षेत्रातली गुंतवणूक दीर्घकालीन परिणाम देणारी असल्यानं अर्थसंकल्पात यासाठी सर्वाधिक तरतूद केल्याची अर्थमंत्र्यांची माहिती. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा यासाठी भाषामंत्री सुभाष देसाई यांनी घेतली केंद्रीय सांस्कृतिक मंत्र्यांची भेट. आणि सांगलीतले शहीद जवान रोमित चव्हाण यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.